जो स्थिति बनी हुई है, कानून व्यवस्था पूरी खत्म हो चुकी है, गृह मंत्रालय पूरा फेल हो चुका है, महाराष्ट्र में हालत खराब है। तोड़फोड़ कर रहे हैं जाके ऑफिस में तोड़फोड़ कर रहे हैं, हिंदी में तोड़फोड़ कर रहे हैं ऑफिस में जाके, क्या कहते बघा, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था सगळ्या संपुष्टात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे, मी आता अलिबाग मधून येतो आहे। अलिबाग मध्ये तिथल्या जिल्हाधिकारी आणि शासनाचे मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे, सगळं भराव भरला जातो आहे। पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे, कुठले नियम कायदे नाही आणि राज्य बरबडून कसं काढता येईल, लुटता कसं येईल त्याच्यावर हे सरकार काम करते आहे। आणि महाराष्ट्रामध्ये काल झालेली जी घटना आहे कॉम्रेडच्या, त्या याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही। ज्याला वाटतं तो आपल्या पद्धतीने वागतो आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे। हैं जाके तोड़फोड़ करते हैं यहाँ पे। सर एकनाथ शिंदे गुट के लोग कायदा हातात घेतलाय, कायदा हातात घेतलाय, कायदा हातात घेतलाय, कायदा हातात मैंने बोला ना, एक लाइन में बोल दिया, महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है, वही उसी के परिणाम है। और महाराष्ट्र से लोग भयभीत होकर महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं, महाराष्ट्र के उद्योग खत्म होते जा रहे हैं। एक तरफ सरकार आह्वान करती कि महाराष्ट्र को शांत रखना चाहिए और खुद ही सरकार इस तरह की अगर बदमाशी पे आते किसी को तोड़फोड़ करना चाहते हैं, तो इसका मतलब है कि महाराष्ट्र को पूरा खत्म करना ये सरकार चाहती है। राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यावरती एकही अरे मराठी होऊ द्या ना यार, काय सुरू आहे? जो स्टँड अप कॉमेडियनची भूमिका घेतलेली आहे, यापूर्वी देखील वेगवेगळ्या कॉमेडियन जे आहेत त्यांनी पॉलिटिकलवर क्रायसिस केल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळा स्टँड घेताना दिसून येतो। बघा, दोन गोष्टी आहे महाराष्ट्रामध्ये। जे सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पापाचा हंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं, मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर करणं आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी आहो असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतोय। आणि त्याच्यामुळे कोरटकरचा विषय आज येणार, राहुल सोलापूरकरचा विषय आज येणार आणि म्हणून या पद्धतीची ही भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील, ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट आहे। परंतु राहुल सोलापूरकर वरती एक गुन्हा देखील दाखल आहे, कुणाल कामरावरती अनेक ठिकाणी एफआयआर होतात। दिल्लीच्या हकांचा आशीर्वाद राहुल सोलापूरकरवर आहे आणि दिल्लीच्या हकांच्या आशीर्वादानंच राहुल सोलापूरकरवर कुठलीही कारवाई होत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।